नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडखे आपलं स्वागत करतो वेलेस एज्युकेशन या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। आज एक आपण अशा इम्पॉर्टंट पॉइंटला डिस्कस करणार आहोत ज्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं। ॲडजेक्टिव्ह नावाचा चॅप्टर असतो की जो नाउनशी रिलेटेडच असतो, कारण ॲडजेक्टिव्हची डेफिनेशनच आहे ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच क्वालिफाईज or which gives extra information about noun or pronoun. नाउन किंवा प्रोनाउनला जो क्वालिफाय करतो तो ॲडजेक्टिव्ह असतो। फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं ही इज अ बॉय, या ठिकाणी नाउन आहे बॉय। आता मी असं म्हटलं परत ही इज अ स्मार्ट बॉय, ही इज अ स्मार्ट बॉय, तो बॉय आहे। कसा बॉय आहे? तो स्मार्ट बॉय आहे। स्मार्टनं कोणाबद्दल माहिती सांगितली? बॉय बद्दल। बॉय कोण आहे? नाउन आहे, तर नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो म्हणून स्मार्ट झाला ॲडजेक्टिव्ह। तर ॲडजेक्टिव्ह नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो। तर ह्या चॅप्टरला आपण डिस्कस करूयात। आयोगाचे आलेले आपण क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन या डिस्कशन मध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, दोज रास्कल्स मस्ट बी फनिश। दोज रास्कल्स, रास्कल्स म्हणजे थोडक्यात वाईट प्रवृत्तीचे लोक, त्यांना पनिशमेंट व्हायला हवी, त्यांना सजा व्हायला हवी। तर त्यांनी विचारलं ह्या दोज या वर्डचा कोणता टाईप आहे तो ॲडजेक्टिव्हचा, म्हणजे दोज ॲडजेक्टिव्हचा कोणता टाईप आहे। तर आता याच्यासाठी अगोदर आपल्याला काही ॲडजेक्टिव्हचे टाईप्स आहेत त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो। तुमच्यापैकी भरपूर लोकांचा स्टडी झालेलाच असेल, तर तुमचा रिवाइज होईल। जे कोणी नवीन असतील त्यांना थोडीफार आयडिया मिळेल। बघा, ॲडजेक्टिव्हचे जनरली 8 टाइप्स असतात। प्रत्येक बुकमध्ये तुम्हाला 8च टाइप्स मिळतील असंही नसतं। प्रत्येक रायटर आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण जनरली 8 टाइप असतात। एक असतो प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, दुसरा असतो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, तिसरा असतो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, फोर्थ ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, फिफ्थ डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, सिक्स्थ डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, 7 असतो इंटरव्हेटिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड 8th असतो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह। तर ह्या प्रत्येक टाईपला थोडंसं मी ब्रीफली इंट्रोड्यूस करतो। प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, आता प्रॉपर ॲडजेक्टिव्हचा मिनिंग काय असतो? सिंपल, प्रॉपर नाउन बनलेले ॲडजेक्टिव्ह। म्हणजे कसं बघा, आता आपल्याला माहिती आहे इंडिया हा प्रॉपर नाउन आहे आणि कंट्री हा त्याचा कॉमन नाउन आहे। तर इंडिया हा बेसिकली नाउन आहे, पण मी असं म्हटलं द इंडियन स्टुडंट। आता बघा, इंडियन हा जो वर्ड बनला हा कोणामुळे बनला किंवा कोणावरून बनला? तर इंडियावरून। पण इंडिया काय आहे? तर इंडिया प्रॉपर नाउन आहे, एका विशिष्ट देशाचं नाव आहे। तर प्रॉपर नाउनपासून बनला म्हणून त्याला म्हणतात प्रॉपर ॲडजेक्टिव्ह। अमेरिकन पॉलिसी, द अमेरिकन पॉलिसी, पॉलिसी कोणती पॉलिसी? अमेरिकन पॉलिसी। पॉलिसी नाउन आहे, तर पॉलिसी कोणती पॉलिसी? अमेरिकन पॉलिसी। अमेरिकन कोणाबद्दल माहिती सांगतो? पॉलिसी बद्दल। पॉलिसी कोण? नाउन। नाउन बद्दल माहिती सांगणार कोण? ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह बनला कसा? अमेरिका या नाउन पासून, आणि अमेरिका हा काय आहे? हा प्रॉपर नाउन आहे, म्हणून प्रॉपर नाउन पासून जो म्हणतो तो असतो प्रॉपर ॲडजेक्टिव्ह। मलेशियन गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंड आहे पण कोणती? मलेशियाची। मलेशियन वर्ड कसा बनला? मलेशिया पासून। मलेशिया कोण आहे? प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन पासून म्हणतो म्हणून हा झाला प्रॉपर ॲडजेक्टिव्ह। द महाराष्ट्रीयन वाईफ, वाईफ नाउन आहे, वाईफ आहे, कोणती वाईफ आहे? महाराष्ट्रीयन काय झाला? ॲडजेक्टिव्ह। का ॲडजेक्टिव्ह? कारण वाईफ बद्दल माहिती सांगतो। वाईफ कोण? नाउन बद्दल माहिती सांगणार कोण? ॲडजेक्टिव्ह। मग ॲडजेक्टिव्ह बन आहे हा, पण कसा बनला? महाराष्ट्रापासून, आणि महाराष्ट्र काय? प्रॉपर नाउन आहे, म्हणजे प्रॉपर नाउन पासून म्हणतो म्हणून हा काय झाला? प्रॉपर ॲडजेक्टिव्ह। प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे जो प्रॉपर नाउन पासून बनलेला असतो। सेकंड असतो इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह। इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काहीच नाही, जे WH वर्ड्स असतात, हे WH वर्ड जेव्हा एखाद्या नाउनला क्वालिफाय करतात, नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतात, तेव्हा त्यांना आपण इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो। हू, विच, दॅट हे असतील इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह। नंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, म्हणजे तो ॲडजेक्टिव्हच आहे, नाउन बद्दल माहिती सांगतो पण नंबर आहे। म्हणजे कसं बघा, आय हॅव 2 कार्स, माझ्याकडे कार्स आहे। कार नाउन झाला, किती कार आहे माझ्याकडे? 2 काय आहे? हा नंबर आहे, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे। तर ॲडजेक्टिव्ह कशाचा ॲडजेक्टिव्ह? हा नंबर दाखवणारा, म्हणजे असा ॲडजेक्टिव्ह जो नंबर दाखवतो त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतो आपण। ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी जो क्वांटिटी दाखवतो,
जसं की बघा मच राईस इज रिमेनिंग इन द किचन, राईस आहे उरलेला किती, भरपूर सारा. भरपूर ही काय क्वांटिटी आहे, तर क्वांटिटी दाखवणारे जे असतात ते ॲडजेक्टिव्ह क्वांटिटी. मच, लिटल, अ लिटल, द लिटल अँड अमाऊंट ऑफ वगैरे वगैरे हे झाले ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय की असे ॲडजेक्टिव्ह जे दर्शवितात. धिस इज अ कार, ही कार आहे. कोणती कार, ही कार. तो मुलगा आहे, दॅट इज अ बॉय, आपण दर्शवतो, त्याने दाखवतो. जो दाखवणारा असतो, दर्शवणारा असतो, त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. धिस, दॅट, दीज, दोज हे त्या कॅटेगरीत येतात. नेक्स्ट असेल बघा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, माय, आवर, युअर, हिज, हर, देअर वगैरे वगैरे हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल. पजेशन म्हणजे मालकी. दिस इज माय कार, ही कार आहे कोणाची, माझी. माझी म्हणजे मी ज्याला पजेशन दाखवतो, मालकी दाखवतो, तर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हा पजेशन दाखवणारा असतो. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह वेगवेगळे करून दाखवणारा. बघा ईच ऑफ द बॉईज किंवा एव्हरी वन ऑफ देम असं आपण जेव्हा म्हणतो तर त्यांच्यापैकी प्रत्येक जण, ते सगळे आहेत त्यांच्यापैकी आपण एक एक करून दाखवतो, वेगवेगळे करून दाखवतो, त्यामुळे याला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. ईच, एव्हरी, आयदर, नायदर वगैरे वगैरे हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, जो गुणधर्म दाखवतो. जसं की ही इज अ गुड बॉय, सी इज अ बॅड गर्ल, दे आर टॉल स्टुडंट्स, दीज आर स्मॉल हर्ट्स. हे जे वर्ड्स आहेत हे क्वालिटी दाखवतात नाऊनच्या, तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणतो. म्हणजे मी तो थोडक्यात ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन केलं, डिटेलमध्ये बघायला याच्यामध्ये खूप सारा आहेत. तर आपला जो मेन क्वेश्चन होता, मेन क्वेश्चन हा होता. क्वेश्चन असा होता आपला, चूज द करेक्ट टाइप ऑफ ॲडजेक्टिव्ह ऑफ द अंडरलाईन वर्ड. एमपीएससी मेन्सचा क्वेश्चन होता 2019चा. तर आपण आताच बघितलं धिस, दॅट, दीज, दोज हे काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत, दर्शविणारे. तर डेमॉन्स्ट्रेट करतात, दाखवतात. तर दोज रास्कल्स, रास्कल्स कोणते रास्कल्स, ते रास्कल्स हे दोज जो आहे तो डेमॉन्स्ट्रेट करतो, म्हणून हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असा आन्सर असायला पाहिजे. हा क्वेश्चन होता एमपीएससी मेन्स 2019चा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सेकंड नंबर क्वेश्चन असेल आपला. ॲडजेक्टिव्ह कॅन बी समटाइम्स, ॲडजेक्टिव्ह कॅन समटाइम्स बी पोस्ट पॉझिटिव्ह. काही लोकांनी ही कन्सेप्ट वाचली असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण हिंट त्या वर्डमध्येच आहे. हा फॉरेस्ट प्रीचा क्वेश्चन होता लास्ट इयरचा. पोस्ट पॉझिटिव्ह मला सांगा, प्री म्हणजे काय, अगोदर, मग पोस्ट म्हणजे काय, नंतर. पॉझिटिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह आहे, तर मला सांगा ॲडजेक्टिव्ह येतो कोणासोबत, नाऊन सोबत. काय येतो, कारण नाऊनला क्वालिफाय करणं त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे असा ॲडजेक्टिव्ह जो नंतर येतो. नंतर येतो कोणाच्या नंतर येणार, तो नाऊनच्या नंतर येणार. नाऊनच्या म्हणा किंवा प्रोनाऊनच्या नंतर म्हणा. बघूयात आपण म्हणजे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे कोणते ॲडजेक्टिव्ह जे नाऊनच्या नंतर येतात. टिमिड अँड कोवर्डली फायटर्स, फायटर्स नाऊन आहे. कसे फायटर्स, टिमिड अँड कोवर्डली म्हणजे भित्रे. थोडक्यात फायटर्स नाऊन आहे, हा ॲडजेक्टिव्ह आहे. हा ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या अगोदर आला म्हणजे हा तर पोस्ट पॉझिटिव्ह नसेल, ऑप्शन गेला. द अर्लिएस्ट गर्ल्स, गर्ल्स कशा गर्ल्स, अर्लिएस्ट गर्ल्स. गर्ल्स नाऊन आहे, नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो. अर्लिएस्ट म्हणजे अर्लिएस्ट ॲडजेक्टिव्ह झाला, पण हा ॲडजेक्टिव्ह कसा झाला, हा अगोदर आला कोणाच्या, गर्ल्सच्या नाऊनच्या. म्हणजे हा प्री आहे, पोस्ट नाही. म्हणजे हा पण आपला ऑप्शन होऊ शकत नाही. दे हॅव मच बिगर कार दॅन युअर्स. कार कसे कार, मच बिगर. मच बिगर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो कोणाबद्दल, कार बद्दल. कार नाऊन आहे म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे, बेसिकली सेकंड डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, पण हा पण अगोदर आला, हे पण आन्सर होऊ शकत नाही. ही वॉन्ट्स टू वर्क ऑन समथिंग लार्जर. ॲडजेक्टिव्ह लार्जर आहे, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. समथिंग लार्जर हा नंतर आलेला आहे. समथिंग लार्जर, समथिंग बेसिकली प्रोनाऊन आहे. तर या नाऊन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करणारा आणि नंतर येणारा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे पोस्ट पॉझिटिव्ह मध्ये आन्सर पाहिजे आपलं 4. विच ऑफ द फॉलोइंग इज द पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दॅट इज लार्जर अँड ऑप्शन इज 4. नेक्स्ट, द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाऊन पिक्चर इज फॉर्म बाय द सफिक्स. आता हे माहिती पाहिजे की वर्ड कोणता बनतो, आपल्याला माहिती पाहिजे. पिक्चरस्क, RESQUE, RESQE हा सफिक्स जर का पिक्चर या वर्डमध्ये आपण अटॅच केला तर पिक्चरस हा वर्ड बनतो आणि त्याचा मिनिंग असतो नयनरम्य, बघायला चांगलं वाटणार. तर
पिक्चरस हा सफिक्स असेल, जर आपण ESQUE हा वर्ड अटॅच केला तर बनणारा, तर हे आपलं माहिती असायला पाहिजे. 4th नंबर, आधी नेहमी नेहमी येणारा वर्ड आहे. पेअर असतात वर्डच्या काही, तर ही जी पेअर आहे अशी आहे ती फार्दर आणि फर्दर. फार्दर वर्सेस फर्दर, म्हणजे एक वर्ड असतो फार्दर, दुसरा आहे फर्दर. आणि यू, ए आणि यू याच्यामध्ये डिफरन्स आहे. फार्दर, फार्दर म्हणजे फार आहे, फार म्हणजे दूर, फार दूर. आपण म्हणतो फार दूर, माझ्या मामांचे गाव कसं आहे, फार दूर आहे. फार्दर हा डिस्टन्सी रिलेटेड वर्ड आहे आणि फर्दर हा वर्ड आहे इन ॲडिशन टू. इन ॲडिशन टू म्हणजे च्या व्यतिरिक्त आणखीन त्यामध्ये काहीतरी ऍड करायचं. तर मला सांगा, डिस्टन्सचा सेन्स असेल आपला फार्दर यूज करावा लागतो, च्या व्यतिरिक्त आणखीन काही असा सेन्स असेल तर आपल्याला फर्दर ऍड करावा लागतो. बघा आता, दिस इज द डायडस पॉइंट ऑन दिस माउंटेन रेंज. पर्वतरांगा आहेत, पर्वतरांगा आहेत आणि हा पॉइंट आहे पर्वतरांगाचा, तर तो दुरीशी संबंधी असेल, म्हणजे डिस्टन्सशी संबंधी असेल, म्हणजेच फर्दर आणि फर्देस्ट याचा काही संबंध असणार नाही. राहिला आता फार्दर आणि फार्देस्ट, तर फार्दर ER मुळे हा कंपॅरेटिव्ह फॉर्म असेल आणि फार्देस्ट हा EST मुळे सुपरलेटिव्ह फॉर्म असेल, 3rd डिग्री असेल आणि 2nd डिग्री. पण इथं द आर्टिकल आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे जनरली द आर्टिकलच्या नंतर सुपरलेटिव्ह डिग्री असते, 3rd डिग्री असते, म्हणजेच द फार्दर नाही, द फार्देस्ट असायला पाहिजे. दिस इज द farthest point on the mountain range. 4th आन्सर यायला हो 4th. आयडेंटिफाय adjectives in the following sentences. adjective फाइंड करायचा. adjective फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नाउन बघावं लागेल. माय फादर बॉट अ लार्ज हाऊस, इथं फादर आहे आणि इथं हाऊस आहे. बघा इथं आता, तर ऍक्च्युली माय हा पण पॉजिटिव्ह adjective आहे, पण तो ऑप्शन मध्ये कुठे दिलेलाच नाही, त्याचा मी विचार करत नाही. बघा आता हाऊस आपण काल परवाच बघितलं होतं, आर्टिकल नंतर एक वर्ड असेल तर नाउन असतो, आर्टिकल नंतर 2 वर्ड्स असेल तर ॲडजेक्टिव्ह आणि नाउन असतात. तर हा आर्टिकल झाला, हा नाउन झाला. हाऊस, कसा हाऊस, लार्ज हाऊस, म्हणजे पहिला ॲडजेक्टिव्ह आपला आला लार्ज, हा फर्स्ट ऑप्शन. वियर्ड नॉइसेस डिस्टर्ब अस इन द नाईट. वियर्ड नॉइसेस, नॉइसेस नाउन झाला, आवाज, अब्स्ट्रॅक्ट नाउन झाला. नॉइसेस, कसे नॉइसेस, वियर्ड नॉइसेस. वियर्ड म्हणजे डिस्टर्बन्स क्रिएट करणारे नॉइसेस, ठीक आहे. तर हा वियर्ड जो आहे हा ॲडजेक्टिव्ह झाला, कोणाला क्वालिफाय करतो, नॉइसेसला, म्हणजे हा झाला आपला 2nd ॲडजेक्टिव्ह. नंतर बघा समोर नाईट आहे, पण नाईट नाउनच्या अगोदर कुठलाही ॲडजेक्टिव्ह आलेला नाहीये. इट वॉज द घेस्टली ॲपरेशन ऑफ अन ओल्ड मॅन. आर्टिकल आला, नाउन आला. आर्टिकल नाउन यांच्यामध्ये हा ॲडजेक्टिव्ह आहे. LY जरी अटॅच असेल तरी देखील हा ॲडजेक्टिव्ह आहे, कारण नाउन मध्ये LY अटॅच केला तर ॲडजेक्टिव्ह बनत असतो. डिटेलमध्ये ठिकाणी बघणार आहे आपण नंतर. तर हा घेस्टली ॲडजेक्टिव्ह झाला. आणि मॅन, कसा मॅन, ओल्ड मॅन, म्हणजे 3rd झाला घेस्टली, 4th झाला ओल्ड. असे 4 ॲडजेक्टिव्ह असायला हवेत. फर्स्ट लार्ज, 2nd वियर्ड, 3rd घेस्टली आणि 4th असेल ओल्ड, म्हणजे ऑप्शन यायला हा आपला 3rd. 5th आन्सर असेल 3rd. 6th नंबर क्वेश्चन ॲग्रीचा होता. ॲग्रीचा 2018चा. इथं 2 वरती क्वेश्चन दिलेला आहे. एक तर आयदर आणि एनी, ही फेअर आहे, आयदर आणि एनी. आता आयदर आणि एनी मध्ये डिफरन्स बघा. जेव्हा 2 पैकी एक असतो, आपण डिस्कशन करत असताना जेव्हा दोघांपैकी एकाबद्दल बोलत असतो, दोघांपैकी एक, तर तेव्हा आपल्याला आयदरचा यूज करावा लागतो. आणि ग्रेटर दॅन 2 पैकी एक असेल, म्हणजे दोघांपेक्षा अनेक आहे आणि त्याच्यापैकी आपण एकाबद्दल बोलत असेल तर आपल्याला एनीचा यूज करावा लागतो. म्हणजे आयदर कधी होतो, दोघांबद्दल डिस्कशन सुरू असेल तेव्हाच आयदर असतो. दोघांपेक्षा जास्त असतील, ग्रेटर दॅन 2 आहेत, आणि अशा केसमध्ये आपल्याला एकाबद्दल बोलायचं असेल तर एनी असतो. मला 2 भाऊ आहेत तर मला आयदर बद्दल बोलावं लागेल. मला जर 5 भाऊ असतील तर मला एनी बद्दल बोलावं लागेल. 5 कार असतील मला एनी बद्दल बोलावं लागेल, आणि 2 कार असेल तर मला आयदरचा यूज करून बोलावं लागेल. देअर आर 2 रूम्स, 2 रूम्स आहे तर मला आयदर बद्दल बोलावं लागेल. देअर आर 2 रूम्स, यू कॅन सिलेक्ट आयदर ऑफ देम, म्हणजे हे करेक्ट आहे.
देअर आर 4 रूम्स यू कॅन सिलेक्ट आयदर ऑफ देम. 4 म्हणजे ग्रेटर दॅन 2 झाला. ग्रेटर दॅन 2 झाल्यानंतर एनी यायला हवा, म्हणजे इथं आयदर येणार नाही, ऑप्शन रॉंग. देअर आर 2 रूम्स यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ देम. आता 2 रूम्स आहे, 2 रूम असताना आयदर यायला हवा, इथं एनी यूज झाला, रॉंग. देअर आर 4 रूम्स यू कॅन सिलेक्ट एनी ऑफ देम. 4 रूम्स आहे, आता 4 रूम असताना एनी येऊ शकतो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ऑप्शन असायला हवा ए अँड डी, अँड दॅट्स 4 ऑप्शन, 4 नंबर ऑप्शन. म्हणजे 6 नंबर क्वेश्चनचं आन्सर पाहिजे आपलं 4, ए अँड डी. नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. बघा आता फुलिश ॲडजेक्टिव्ह आहे, फुलिशचा ॲडव्हर्ब असतो फुलिशली. जनरली ॲडजेक्टिव्ह मध्ये एलवाय अटॅच केला तर बनणारा वर्ड ॲडव्हर्ब असतो. मी जनरली म्हटलो, जनरली का म्हटलो, कारण काही काही वर्ड असे पण आहे ज्यांच्यामध्ये एलवाय तर अटॅच होतो पण ते ॲडजेक्टिव्हचे कार्य करतात. जसं की धिस इज अ फ्रेंडली मॅच, हा मॅच आहे पण कसा, फ्रेंडली मॅच. फ्रेंडली या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून आलेला नाही, ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. तर एलवाय अटॅच झाला म्हणजे ॲडव्हर्ब असतोच असं नसतं, पण जनरली ॲडजेक्टिव्ह प्लस एलवाय इज इक्वल टू ॲडव्हर्ब असतो. तर फुलिश ॲडजेक्टिव्ह आहे, त्याचा ॲडव्हर्ब आहे फुलिशली. ॲक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याचा ॲडव्हर्ब आहे ॲक्टिव्हली. आयडियल हा परत ॲडजेक्टिव्ह आहे आणि याचा ॲडव्हर्ब आहे आयडली. आणि वीक, वीक 2 प्रकारचे असतात, WEAK आणि WEEK. हा वीकचा मिनिंग असतो कमजोर आणि या वीकचा मिनिंग असतो आठवडा. याचा मिनिंग आहे आठवडा. आता आठवडा म्हटलं तर नाऊन आहे, मग हा नाऊन झाला आणि नाऊनला एलवाय अटॅच झाला तर हा ॲडजेक्टिव्ह बनतो. म्हणजे बाकी 3 पेअर जे आहेत ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बचे आहेत आणि 4th नंबर पेअर जी आहे ती नाऊन आणि ॲडजेक्टिव्हची आहे. पण हा क्वेश्चन आयोगाने रद्द केलेला आहे. त्याचं रिझन असं आहे की कधी कधी हा वीक देखील ॲडजेक्टिव्ह म्हणून येऊ शकतो आणि वीकली देखील ॲडव्हर्ब म्हणून यूज होऊ शकतो, पण तो रॉंग कॉन्टेक्स्ट झालेला आहे. त्यामुळे आयोगाने हा क्वेश्चन नंतर काढून टाकण्यात आलेला आहे, रद्द बादल करण्यात आलेला आहे. पण जर आपण जर का सुपरफिशियल लेवलला बघितलं तर आन्सर आपल्याला पाहिजे डी, म्हणजे असं पाहिजे आन्सर असायला हवं होतं 4. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. हिअरिंग द नॉईस द बेबी वोक अप. वोक अप म्हणजे उठला. आवाज ऐकून मुलगा, बाळ जे होते बाळ उठलं, ठीक आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे हिअरिंगच्या या अंडरलाईन वर्डचा टाईप ओळखायचा किंवा त्याला काय म्हणायचं. साऊंड्स, व्हर्बल वर्ड्स, व्हर्बल नाउन्स, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. आता बघा ज्या वर्ड बद्दल आपल्याला विचारलेलं आहे तो वर्ड कोणाबद्दल माहिती सांगतो हे बघावं लागेल आपल्याला. हिअरिंग द नॉईस, ऐकला त्याने ऐकला. हिअरिंग द नॉईस, बघा आता नॉईस, नॉईस नाऊन आहे, नॉईसला काय केलं गेलं, नॉईसला ऐकलं गेलं. तर हिअरिंग कोणाबद्दल माहिती सांगतो, या नॉईस बद्दल. नॉईस कोणी नाऊन आहे म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे, पण कसा ॲडजेक्टिव्ह आहे, व्हर्बल, व्हर्बल टाईपचा, व्हर्ब पासून बनलेला आहे, त्यामुळं त्याला व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणतात. तर आन्सर पाहिजे आपलं 4th. इजी क्वेश्चन होता तो. 9 नंबर क्वेश्चन एकदम इजी आहे. या अशा टाईपच्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. एक्झामिनरने काय विचारलं माहिती नाही आपल्याला, आपल्याला काय येतं ते महत्वाचं आहे. टायर, सीक, 3, मूव, 4 वर्ड आहे. इकडे पिक्सेस दिलेले आहेत आणि कोणते ॲडजेक्टिव्ह बनवू शकतात हे विचारलेलं आहे. मूव, मूवली, मूवफोल्ड, मुव्हेबल, मूवलेस. तर आपल्याला माहिती मुव्हेबल हा वर्ड बनतो, मुव्हेबल हा वर्ड बनतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुव्हेबल असतं ते. तर डीचं 3 पाहिजे म्हणजे ऑप्शन फर्स्ट गेला आणि सेकंड गेला. आता बघा 3, थ्रीली, थ्रीएबल, थ्रीलेस असा काही शब्द नसतो. 3 फोल्ड असा वर्ड बनतो, 3 फोल्ड. 3 फोल्ड म्हणजे तिप्पट, 3 फोल्ड. तर आन्सर सीचं काय यायला पाहिजे, सेकंड. सीचं सेकंड कुठं आहे, 4th नंबर ऑप्शनला माझं आन्सर आलं. मी पुढचं आता बघत बसणार नाही, मला टायर आणि सीकचं माहिती नसेल तरी माझा आन्सर यायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस फॉर्म द ॲडजेक्टिव्ह ऑफ द नाउन रॅडियन्स. रॅडियन्सचा ॲडजेक्टिव्ह असतो बघा रॅडियंट. रॅडियंटचा मिनिंग असतो चमकिला. रॅडियन्स, रॅडियन्सचा ॲडजेक्टिव्ह असतो रॅडियंट. रॅडियल, रॅडिएरी, रॅडिएबल असा काही वर्ड बनत नाही, रॅडियंट वर्ड असतो तो. तर 10चा आन्सर पाहिजे 3. अगदी इजी होता हा. 11 नंबर क्वेश्चन थोडासा केअरफुल बघा, इथं भरपूर लोकांच्या विकेट जाण्याचा चान्स आहे.
which one of the following sentences uses the comparative adjective correctly? Comparative adjective correctly कोणतं सेंटेन्स यूज करतं आणि वर्ड मध्ये प्रत्येक सेंटेन्स मध्ये वर्ड सुपेरियर यूज झालेला आहे आणि आपण लहानपणापासून पाठ केलेला आहे सिनियर ज्युनियर सुपेरियर प्रायर इन्फेरियर प्रेफरेबल अँटेरियर प्रेफर पोस्टेरियर ह्या सगळ्या वर्ड नंतर काय असतं द्यान नसतं द्यानच्या ऐवजी टू चा यूज करायचा आपण काय पाठ केलेले सिनियर ज्युनियर सुपेरियर प्रायर इन्फेरियर प्रेफरेबल अँटेरियर प्रेफर पोस्टेरियर यांच्या नंतर द्यान नसतो द्यानच्या ऐवजी टू असतो अगदी करेक्ट तुमचं म्हणणं मला त्याबद्दल काही डाऊट नाहीये पण थोडं केअरफुली बघायचं जर का कंपॅरिझन असेल तुलना असेल मग दोन व्यक्तीमध्ये असू द्या दोन वस्तूमध्ये असू द्या किंवा दोन ग्रुप्समध्ये असू द्या पण कंपॅरिझन असेल तर ही कन्सेप्ट अगदी ओके आहे त्यानंतर आपल्याला टूच घ्यावा लागतो म्हणजे मी रोहन इज सिनियर दॅन सोहन असं म्हटलं तर या ठिकाणी मला द्यानच्या ऐवजी टू घ्यावा लागेल का कारण कंपॅरिझन रोहन आणि सोहन मध्ये दोघांमध्ये रोहन इज सिनियर टू सोहन अगदी करेक्ट दोघांमध्ये कंपॅरिझन आहे पण द न्यू एम्प्लॉई सिनियर इन एज अँड क्वालिटी मी असं म्हटलं तर लगेच तुम्हाला असं वाटेल की सिनियर नंतर इन चालत नाही इनच्या ऐवजी टू घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही ते एरर कन्सिडर करताल नाही बाळांनो हे स्टेटमेंट करेक्ट आहे कारण इथं कंपॅरिझनच नाहीये द न्यू एम्प्लॉई सिनियर इन एज अँड क्वालिटी या ठिकाणी त्याने न्यू एम्प्लॉईचं दुसऱ्या कोणत्याही एम्प्लॉई सोबत कंपॅरिझन केलेलं नाही त्याने फक्त एवढंच सांगितलं की एज आणि क्वालिटीमध्ये ते सुपेरियर आहेत मध्येचा सेन्स आहे त्या अर्थाने इथं इन करेक्ट आहे मला सांगायचं काय की तुम्ही ही कन्सेप्ट अप्लाय करत असताना अगोदर व्यवस्थित बघा की कंपॅरिझन आहे का कंपॅरिझन असेल दोघांमध्ये तर तुमची कन्सेप्ट 100% करेक्ट आहे की द्यान यूज करायचा नाही द्यानच्या ऐवजी कोण यूज करायचा टू बघूयात आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये जापनीज कॅमेराज आर सुपेरियर टू दोज मेड इन चायना अगदी करेक्ट आहे कन्सेप्ट आपला व्हायला हवी कारण दोघांमध्ये कंपॅरिझन आहे कोणाकोणामध्ये जापनीज कॅमेराज आणि चायनीज कॅमेराज तर या ठिकाणी सुपेरियर नंतर आता द्यान चालणार नाही द्यानच्या ऐवजी कोण पाहिजे टूच पाहिजे दुसरं कोणतंही प्रिपोजिशन येणार नाही अगदी तुमची कन्सेप्ट इथं क्लिअरली अप्लाय होते कारण कंपॅरिझन दोघांमध्ये आहे याचा आन्सर पाहिजे फर्स्ट He will probably study in Australia. He will probably study in Australia. Rewrite using the adjective form of the underlined word. Probably हा adverb आहे. Probable या wordचा adverb आहे. तर probably चा adjective असतो probable आणि याचा noun असतो probability. ITY. TY वाला जो आहे हा noun आहे. प्रोबॅबली हा ऍडव्हर्ब आहे प्रोबॅबली हा ऍडव्हर्ब आहे म्हणजे आन्सर यायला पाहिजे आपलं सेकंड कारण त्यांनी आपला ऍडजेक्टिव्ह विचारलेला आहे आणि प्रोबॅबलीचा ऍडजेक्टिव्ह काय असतो प्रोबॅबल ABLE आपण सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस जेव्हा बघणार आहोत तेव्हा मी प्रत्येक वेळी सांगेल तुम्हाला की ऍडजेक्टिव्हचे सफिक्सेस कोणते प्रिफिक्सेस कोणते नाउनचे प्रिफिक्सेस कोणते किंवा सफिक्सेस कोणते किंवा व्हर्बला कसं फाइंड करायचं ते अगदी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच 30 number question. The hand has 5 fingers. The hand has 5 fingers. आपल्याला काय विचारलं आयडेंटिफाय द adjective. आपल्याला त्यांनी विचारलं adjective फाइंड करा. फिंगर्स नाउन आहे. फिंगर्स कोण आहे नाउन. The hand has 5 fingers. हाताला 5 बोटे असतात. फिंगर्स हाऊ मेनी फिंगर्स 5 fingers. adjective ऑफ नंबर 5 या ठिकाणी नंबर आहे कोणाबद्दल माहिती सांगतो फिंगर्स बद्दल फिंगर कोण आहे नाउन आणि नाउन बद्दल माहिती सांगतो म्हणून हा झाला ऍडजेक्टिव्ह आन्सर शुड बी 5 कशामुळे फिंगर्स बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो 13 चा आन्सर पाहिजे फोर्थ डायडास केअरफुलनेस कुड हॅव सेव्ड द सिच्युएशन हा क्वेश्चन डिस्कस करण्याच्या अगोदर मला थोडस लिटल or little the little less आणि लिस्ट या 5 वर्ड बद्दल बोलावं लागेल बघा लिटलचा मीनिंग असतो निगेटिव्ह अ लिटलचा मीनिंग असतो पॉझिटिव्ह द लिटलचा मीनिंग असतो फिक्स
लेस हा कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि लिस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे. म्हणजे कसं, समजा मला असं म्हणायचंय की माझ्याकडं 5 रुपये आहे, किंवा एक सिंपल एक्झाम्पल देतो, आधी ताबडतोब मला कन्सेप्ट क्लिअर होईल. समजा तुम्हाला 3000 रुपीची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या 3 मित्रांना पैसे मागितले, प्रत्येकी 1000 रुपये. तुम्हाला फर्स्ट मित्राचं तुमचं उत्तर आलं की आय हॅव, फर्स्ट पर्सन काय बघा, आय हॅव लिटल मनी. फर्स्ट पर्सन काय म्हणतो, आय हॅव लिटल मनी. सेकंड म्हणतो आय हॅव अ लिटल मनी, आय हॅव अ लिटल मनी. थर्ड म्हणतो आय हॅव गिव्हन द लिटल मनी which I had to Rohan. बघा तुम्हाला 3 आन्सर मिळाले. पहिला काय म्हणतो आय हॅव लिटल मनी, सेकंड म्हणतो आय हॅव अ लिटल मनी, थर्ड काय म्हणतो आय हॅव गिव्हन द लिटल मनी विच आय हॅड टू रोहन. 3 सेंटेन्सच्या मिनिंग मध्ये खूप डिफरन्स आहे. आय हॅव लिटल मनी असं एखादा पर्सन तुम्हाला म्हणतो, तुमच्या मित्राने उत्तर दिलं तुम्हाला आय हॅव लिटल मनी, समजून घ्यायचं त्याला तुम्हाला पैसे देण्याची त्याची नियत नाही. तो म्हणतो माझ्याकडे काहीच पैसे नाही, निगेटिव्ह बोलतोय. दुसरा पर्सन म्हणतो की तुला 1000 रुपयाची गरज आहे, बाबा माझ्याकडे 10-20 रुपये आहेत पण तू घेऊन जाऊ शकतो, थोडेसेच आहेत, सगळ्यांचा मिनिंग थोडेसा आहेत, पण हा पॉझिटिव्ह सेन्स झाला, काहीतरी आहे. तिसरा काय म्हणतो की माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी रोहनला दिलेले आहेत. कोणते पैसे? जे माझ्याकडे होते ते, फिक्स सांगतोय तो. त्या मनी बद्दल, कोणते मनी? जे माझ्याकडे होते ते. तर जेव्हा निगेटिव्ह सेन्स असतो तेव्हा लिटलचा यूज करावा लागतो, जेव्हा थोडासा पॉझिटिव्ह सेन्स असेल तेव्हा अ लिटलचा यूज करावा लागतो, जेव्हा फिक्स बोलायचं तुम्हाला तेव्हा द लिटलचा यूज करावा लागतो. लेस हा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे आणि लिस्ट हा सुपरलेटिव्ह फॉर्म असतो. आता बघा दिलेल्या सेंटेन्स मध्ये डायडॅस केअरफुलनेस कुड हॅव सेव्ड द सिच्युएशन वाचू शकले असते. कशी केअरफुलनेस असते की ज्याने सिच्युएशन वाचली असते? तर बघा आता मला सांगा, लिटल तर निगेटिव्ह झाला तर हा तर काही येणार नाही. लेस हा कंपॅरेटिव्ह डिग्री झाली, इथे कंपॅरिझन झालीच नाही कोणासोबत, हा पण येणार नाही. राहिला अ लिटल आणि द लिटल. तर द लिटल बद्दल मी काय सांगितलं, स्पेसिफिक पाहिजे होतं, फिक्स. केअरफुलनेस, पण कोणता केअरफुलनेस माहिती का आपल्याला? नाही. म्हणजे आन्सर पाहिजे अ लिटल. अगदी थोडासाही केअरफुलनेस घेतला असता तर सिच्युएशन काही वेगळी असते, आपण त्याला वाचवू शकलो असतो, ती परिस्थिती आपण वाचवू शकलो असतो. तर आन्सर पाहिजे अ लिटल, कारण सेन्स कोणता आहे? पॉझिटिव्हनेसचा. तर आन्सर शुड बी अ लिटल. हा अशा टाइपचे क्वेश्चन मला खूप आवडतात. पॉइंट आउट द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह इन्व्हॉल्व इन. नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ह किती आहेत ते तुम्हाला काय करायचे? फाइंड करायचे आहेत. It is safer to send important letters by registered post than by ordinary post. Adjective आला रे आला की नाउन आपल्याला फाइंड करता यायला हवा. बघा आता, इट इज सेफर टू सेंड इम्पॉर्टंट लेटर्स. कसे लेटर्स? इम्पॉर्टंट लेटर्स. इम्पॉर्टंट झाला ॲडजेक्टिव्ह, नंबर 1 ॲडजेक्टिव्ह. बाय रजिस्टर्ड पोस्ट, प्रीपोजिशन नंतर नाउन. पोस्ट, कसे पोस्ट? रजिस्टर्ड पोस्ट, ॲडजेक्टिव्ह सेकंड. दॅन बाय ऑर्डिनरी पोस्ट, नाउन. कसा पोस्ट? ऑर्डिनरी, हा पण ॲडजेक्टिव्ह झाला. 3 ॲडजेक्टिव्ह झाले. सेफर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून कार्य करत नाही, कारण ॲडजेक्टिव्ह म्हणून एखाद्या वर्डला यायचं असेल तर त्याला नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगावी लागते. असं काही सेफरने इथं कार्य केलेलं नाही. म्हणजे या वाक्यामध्ये किती ॲडजेक्टिव्ह पाहिजे? 3. इम्पॉर्टंट, रजिस्टर्ड आणि ऑर्डिनरी. आन्सर शुड बी सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. I have read many novels. मी नॉवेल्स वाचलेल्या आहे.
किती नॉव्हेल्स वाचलेल्या आहे? भरपूर साऱ्या. मेनी नॉव्हेल्स. द अंडरलाईन वर्ड इन द अबोव सेंटेन्स फंक्शन ॲज. अंडरलाईन वर्ड जो आहे तो अबोव सेंटेन्स मध्ये काय फंक्शन करतो? या ठिकाणी फंक्शन्स पाहिजे होतं. फंक्शन्स ॲज आलं बघा. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह. इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह काही संबंधच नाहीये. डेमॉन्स्ट्रेटिव्ह धिस दॅट दिस दोज याचा काही संबंध नाहीये. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आणि क्वांटिटी. आता बघा क्वांटिटी आणि नंबर तर नॉवेल्स भरपूर साऱ्या नॉवेल्स. हा नंबर झाला ना, हे क्वांटिटीने झाली. क्वांटिटी म्हणजे 1 किलो 2 किलो 4 किलो 1 लिटर 2 लिटर असा काही नाहीये. तर हा काय नंबर आहे. तर आन्सर असायला पाहिजे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. मेनी हा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. चेन्नई इज डायडॅश फ्रॉम दिल्ली दॅन कलकत्ता. आताच बघितलं आपण फर्दर वर्सेस फार्दर. भरपूर सारे क्वेश्चन येतील. मी काही क्वेश्चन याचे डिलीट पण केले, घेतले नाही ते. फर्दर वर्सेस फार्दर. डिस्टन्सचा सेन्स असेल तर फार्दर. इन ॲडिशन टूचा सेन्स असेल तर फर्दर. आता दिल्ली, कलकत्ता, चेन्नई हे एकामेकासोबत बोलताय म्हणजे आपण डिस्टन्स बद्दल बोलतोय. डिस्टन्स बद्दल बोलत असताना वर्ड पाहिजे फर्दर. तर फादर काही संबंध नाहीये, फार्मोरचा नाही. फार्दर आणि फर्दर, सॉरी फार्दर आणि फर्दर ह्या दोन्हीपैकी काय, या दोन्हीपैकी एक आन्सर पाहिजे. तर चेन्नई इज फर्दर घेऊ का फार्दर घेऊ? तर फर्दर म्हणजे इन ॲडिशन टू. तर आपल्याला डिस्टन्सचा सेन्स आहे. तर काय पाहिजे? चेन्नई इज फार्दर फ्रॉम दिल्ली दॅन कलकत्ता. नेक्स्ट वर्ड. द डायडॅश पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. हा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आहे. एखादी मूवी आपण बघायला गेल्यानंतर मूवीचे जनरली 2 पार्ट असतात. इंटरव्हेलचा अगोदरचा आणि इंटरव्हेलच्या नंतरचा. इंटरव्हेलच्या अगोदरचा जो असतो त्याला अगोदरचा म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये वर्ड आहे फॉर्मर. फॉर्मर म्हणजे अगोदरचा. आणि लॅटर LATER लेटरचा मिनिंग असतो नंतरचा. असं वाटतं आपल्याला पण हा लेटर नाहीये. हा लेटर म्हणजे उशिरा. LATTR पाहिजे आपला. LATTR तो लॅटर म्हणजे नंतरचा पार्ट. हा लेट म्हणजे उशीर. हा लॅटर म्हणजे आणखी उशिराने. लेटेस्ट म्हणजे नवीन नवीन. तर आपला वर्ड यायला हा पाहिजे लॅटर. लॅटर म्हणजे नंतरचा. फॉर्मर म्हणजे अगोदरचा, लॅटर म्हणजे नंतरचा. तर द डायडॅश पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. यात फॉर्मर यायला होतं किंवा लॅटर. पण लॅटर कोणतं? LATTR वालं. हा लॅटर म्हणजे नंतरचा आणि LATR हा लेटर म्हणजे उशिरा. Was the cricket team successful? Out of the 11 players, Dida's 5 played well. हा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन होता. 11 प्लेयर्स आहेत. 11 प्लेयर्स पैकी किती खेळलेत? 5. तर हे ऑल तर होणार नाही, कारण 11 पैकी ऑल किती होतील? 11 पाहिजे होते. तर 11 पैकी 11 नाहीये. 11 पैकी फक्त 5च आहेत म्हणजे ऑल नाहीये. इव्हरी असता तरी देखील सर्व असते. इव्हरी 1, इव्हरी 5 प्लेड असा काही मिनिंग येणार नाही. तेव्हा हा गेला ओनली आणि सम. आता सम 5 प्लेड वेल. सम कधी असतं जेव्हा आपला फिक्स माहिती नाही. सम बॉईज आर देअर माहिती नाही नंबर, म्हणून आपण म्हणतो सम बॉईज आर देअर. तर आपल्याला नंबर माहिती आहे तर आपला वर्ड यायला पाहिजे ओनली. वाज द क्रिकेट टीम सक्सेसफुल? आउट ऑफ द 11 प्लेयर्स ओनली 5 प्लेड वेल. 11 पैकी फक्त 5च चांगले खेळले. आन्सर पाहिजे सेकंड. She looks like a girl next door. She looks like a girl next door. The underlined word in the above sentence functions as article नंतर नाउन आला. A girl next door. 2 नाउने, गर्ल पण नाउने आणि डोर पण नाउने. नेक्स्ट म्हणजे आपल्या घरासमोरचा किंवा पुढच्या दरवाजाची म्हणतो आपण. तर सी लुक्स लाईक अ गर्ल नेक्स्ट डोर. डोर कसा डोर? नेक्स्ट डोर. तर डोर कोण आहे? नाउन. नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा कोण असायला पाहिजे? ॲडजेक्टिव्ह. तर मग नेक्स्ट या ठिकाणी काय म्हणून आला? ॲडजेक्टिव्ह. आन्सर शुड बी ॲन ॲडजेक्टिव्ह. सी लुक्स लाईक अ गर्ल नेक्स्ट डोर या सेंटेन्स मध्ये नेक्स्ट कशाचं कार्य करतो? तर ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस केले. याच्या व्यतिरिक्त आणखी काही क्वेश्चन्स आहेत तेही आपण घेणारच आहोत. सोबत आणखी दुसरे चॅप्टर्स आहेत त्यांचे आपण प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन घेणार आहोत. काही आपण चॅप्टर्स शिकवणार देखील आहोत तुम्हाला
की व्हॉइस असेल कसा सॉल्व्ह करायचा, नॅरेशन असेल कसं सॉल्व्ह करायचं, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल त्याचा स्टडी कसा करायचा, क्वेश्चन्स कसे येतात, होकॅप कसा असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या सायमल्टेनियसली चालत राहतील. त्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून घ्या. शेजारी जे आयकॉन नाही आपलं बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. थँक्यू व्हेरी मच.